सो आता आपण आलो आहे सेकंड पार्ट मध्ये या लेसनच्या. सो लेट्स रोल द इंट्रो. वॉटर. Observe how much water is used and for what purpose it is used in your house for a whole day. Record it in the chart like the one shown here. Discuss this data in the class. Divide the total amount of water used in your house by the number of person to find out how much water each person needs. तुम्हाला इथे एक टेबल फॉर्म करायला लावलाय की रोज तुम्ही जे जे गोष्टी करतायत त्यासाठी किती पाणी लागणार आहे त्याचा तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. तर हा वाला मी चार्ट बनवला आहे आणि त्याच्याबरोबर अमाऊंट पण लिहिलेलं आहे. हे मी थोडं गुगल बाबाची मदत घेऊन बनवलेलं आहे, कारण की मी असं थांबून थांबून किती पाणी कशाला लागतंय हे ऑब्झर्व नाही करू शकत. तर अराउंड बाथ म्हणजे आंघोळ करण्यासाठी आपल्याला 50 ते 150 लिटर्स 50 to 150 लिटर्स पाणी लागतं. ब्रश करताना जेव्हा आपण समजा आपला जो टॅप आहे तो ओपनच ठेवला आणि ब्रश करतोय आपण, तर आपल्याला 5 लिटर्स ऑफ वॉटर लागतं. आपण कपडे लिहितोय तर कपडे धुतोय प्लस युटेन्सिल्स धुतोय, हे दोन्ही गोष्टी करण्यासाठी अराउंड 150 लिटर्स पाणी लागतं. प्लस मॉपिंग म्हणजे आपण फरशी पुसतो, प्लस ड्रिंकिंग पाणी पितो, प्लस कुकिंग, ह्या तिघांच्या गोष्टींसाठी ऑलमोस्ट 10 लिटर्स लागतं. आता आपण या टोटल सगळ्यांचं करू तर हे 50 to 150 लागतं, तर आपण अराउंड 75 लिटर्स धरू. ओके, 50 to 150 आहे ना, त्याच्यामधलं आपण धरू 75 आपण धरू. आणि 75 इथं धरलं 5 लिटर हे म्हटल्यावर 80 झालं. 80 प्लस 150 इज 230. फास्ट आहे ना मी. 230 प्लस 10 240, म्हणजे टोटल एका माणसाला म्हणजे पाणी आपल्याला किती लागतंय 240 लिटर्स एवढं पाणी लागतंय हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. खूप जास्ती झालंय, बरोबर आहे. You will see that it is the almost impossible for us to spend even a single day without water. We need to drink 3 or 4 liters of water every day so that our body fluidity functions run smoothly. म्हणजे आपल्याला काय माहिती, आपण पाहिलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काय लागतंय, पाणी लागतंय. आपण 3 ते 4 लिटर आपण पाणी पिलं नाही तर आपली बॉडी काय होणार आहे, नीट काम करणार नाही, आपल्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. Other living things also require water through the amount of water they need may vary according to the size of their body. Thus we see that water is very important. म्हणजे जसं जसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम चेंज होत आहे तसं जसं काय होत आहे की त्यांची जी नीड आहे ती बदलत जाते. म्हणजे एखादा छोटा ऑर्गॅनिझम असणार आहे, ॲनिमल असणार आहे, ऑर्गॅनिझम असणार आहे, त्याला कमी पाणी लागणार, बट तोच एखादा मोठा असणार आहे तर त्याला काय लागणार आहे, जास्ती लागणार आहे. ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं की प्रत्येक लिव्हिंग बिईंगला काय लागतंय, पाणी खूप व्हेरिएशन मध्ये लागते, प्लस पाणी खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. समजते. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म. म्हणजे काय होत आहे, हायड्रोजन गॅस जे आहे जेव्हा एअर मधली हायड्रोजन गॅस बर्न होती तर ती जेव्हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणार आहे तर आपल्याला काय भेटणार आहे, पाणी भेटणार आहे. तसं बोललं तर हे वॉटर स्टँडर्ड काय बोलतात ते असं, म्हणजे आपण नाही करू शकत ते, मी तरी अजून नाही पाहिलेलं आहे की हायड्रोजन गॅसला आपण बर्न केलं ऑक्सिजन बरोबर की पाणी भेटणार आहे आपल्याला. स्टील हेचा एक मूवी आहे, काय बरं त्या मूवीचं नाव आहे, त्या मूवीमध्ये त्यांनी ऍक्च्युली केलं होतं, मार्शियन म्हणून मूवी आहे, तुम्ही जाऊन बघा, आवडेल तुम्हाला. तर त्या मार्शियन मूवीमध्ये त्यांनी काय केलं होतं, हे जे तुम्हाला आता सांगितलं तेच त्यांनी तिथं परफॉर्म केलंय. तुम्हाला ती मूवी बहुतेक आवडेल, एकदा जाऊन बघा नक्की. पुढे जाऊया आपण. ग्राउंड आईस अँड वॉटर इन द फॉर्म्स वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग सी अँड ओशन. ओके, ग्राउंड वॉटर आईस. आता त्यांनी आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे की अख्ख्या अर्थवरती समजा 100% वॉटर आहे, तर त्या 100% मधले 97% काय आहे, सी वॉटर, जे आपण पिऊ नाही शकत. त्याच्यामधलं ग्राउंड वॉटर आईस हे आहे 2.7%, आणि आपण फक्त पाणी जेवढं पितो ते आहे 0.3%. फक्त आपण जे पाणी पिऊ शकतो, जे आहे आपल्याला घरी येतं नाहीतर वेल्स मधून भेटतंय, लेक्स मध्ये आहे, जे आपण पिऊ शकतो, हे फक्त किती आहे 0.3%. म्हणजे केवढं कमी आहे, बरोबर आहे. आणि आपण किती वेस्ट करतो ते
We cannot use all water on the earth because sea water is salty. Obviously sea water मध्ये मीठ आपण नाही करू शकतो. Some water is in the frozen state, बर्फ झालेला आहे जे आपल्याला दोन्ही पोल्स वरती भेटतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल वरती, बरोबर. व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, खूप कमी प्रमाणामध्ये, येट इन इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स, तरीही ते पुरेसं आहे इफ आपण नीट प्रॉपर वे मध्ये त्याचा यूज केला तर. उगाचच त्याला नासवलं नाही तर आपल्यासाठी ते पुरेसं आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. फॉर विच पर्पज इज वॉटर बिंग यूज, कुठल्या गोष्टींसाठी पाणी आपण यूज करतो, चला शोधायचं. सो आता आपण आलो आहे गुगल स्क्रीनवरती. तर आपण कॉपी केलंय, मी सर्च करणार आहे. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग यूज्ड, चला सर्च करूया. वॉटर कॅन बी यूज्ड फॉर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट पर्पजेस. कुठल्या कुठल्या पर्पजेससाठी, दोन टाईपचे पर्पज, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन टाईपचे पर्पजेस आहेत. डायरेक्ट पर्पजेस इन्क्लूड बेथिंग, ड्रिंकिंग अँड कुकिंग विथ एक्झाम्पल्स ऑफ, एक्झाम्पल्स हे झाले एक्झाम्पल्स कशाचे, डायरेक्टचे, की आपण बाथिंगसाठी, ड्रिंकिंग आणि कुकिंगसाठी हे डायरेक्ट आपण पाणी यूज करतो. इनडायरेक्ट कुठले कुठले, वॉटर इन प्रोसेसिंग वूड टू मेक पेपर, वूडनी जेव्हा आपण पेपर बनवतो त्यासाठी पाणी लागतंय. इन प्रोड्युसिंग स्टील फॉर ऑटोमोबाईल, स्टील बनवताना पण पाणी लागतंय. द बल्क ऑफ द वर्ल्ड्स वॉटर यूज इन द ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड इलेक्ट्रिसिटी, प्लस अजून कशासाठी, ॲग्रिकल्चरसाठी लागतंय, इंडस्ट्रीजमध्ये लागतंय, प्लस अजून इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी लागतंय. तर असे काय आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पाणी लागतंय. आय होप तुम्हाला आन्सर भेट. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू, दुसऱ्या पण जे लिव्हिंग थिंग्स आहेत जे आपल्यासारखं पाणी यूज करतात का. We use water in a large quantities. We haven't learned that water on the earth is regulated through the water cycle. The water vapor formed from the ocean is the main source of water in the water cycle. It gets converted into rain, creating fresh water source on the earth. म्हणजे काय होत आहे की आपण काय करतो, पाणी खूप क्वांटिटीमध्ये यूज करतो आणि आपण ते शिकलोय की आपल्याकडे काय असते, वॉटर सायकल असते. वॉटर सायकलसाठी सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, ओशन वॉटर आहे, म्हणजे सीचं वॉटर आहे, बरोबर आहे. मग सीचं जे वॉटर आहे त्याच्यामधनं काय होतं, जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये वॉटर पेपर वरती जाते आणि मग ती वॉटर पेपर कन्वर्ट होऊन कशामध्ये, आपल्या अर्थवरती पडती ॲज अ रेन, आणि मग ते रेन काय आपण पिऊ शकतो ना, बरोबर आहे. मग इन शॉर्ट ही वॉटर सायकल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे फ्रेश पाणी बनवण्यासाठी, समजतंय. As we get water from natural resources such as stream, rivers, ponds, spring and lakes. आता आपल्याला कुठनं पाणी भेटतंय, आपल्याला स्ट्रीम्स मधनं भेटतंय, रिव्हर्स मधनं भेटतंय, पॉन्ड्स मधनं भेटतंय, स्प्रिंग्स मधनं भेटतंय आणि लेक्स मधनं भेटतंय. मॅन ऑल्सो डिग वेल्स अँड बोर वेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. म्हणजे आता आपण काय करतोय, आपण माणूस आहे, आपण काय इन्व्हेन्शन्स करणार वेगळे. तर असंच माणसाने इन्व्हेन्शन काय केलं, वेलचं आणि बोरवेलचं. इफ तुम्ही अशा विलेज साईडच्या एरियामध्ये राहत असणार तर तुम्हाला बोरवेल्स आणि वेल्स तुम्ही कमी दिसणार, बट विलेजच्या एरियामध्ये राहत असणारे तर तुम्हाला बोरवेल्स आणि वेल्स जास्ती दिसतील. पण इफ तुम्ही सिटी एरियामध्ये राहत असणार तर तुम्हाला बोरवेल्स आणि वेल्स कमी दिसणार आहेत. सो वेल्स आणि बोरवेल्स, वेल्स आणि बोरवेल, तर हे दोन गोष्टी काय असतात, ह्यांनी आपण काय करू शकतो, जे अंडरग्राउंड वॉटर आहे त्याला आपण वरती आणू शकतो. Apart from this, man also has constructed bunds and dams of various sizes on rivers. मग आता माणसाने काय बनवलेलं आहे, बंड्स बनवले आणि काय बनवले, अजून डॅम्स बनवले. तर हे दोन गोष्टी बनवून त्यांनी काय केलेलं आहे, जे पावसाचं पाणी पडतं त्याला कलेक्ट करतोय आपण आणि मग ते कलेक्टेड वॉटर जे आहे ते आपण वर्षभर यूज करू शकतो, कारण की आपल्याला फक्त 4 महिनेच काय असतं, रेन असतो, बरोबर आहे. ड्यू टू अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग, इट इज नाव इन शॉर्ट सप्लाय. त्याच्यामुळं काय होत आहे की आपण कसंही पाणी यूज केलं तर, आणि वरनं आपली पॉप्युलेशन काय होत चालली आहे, म्हणजे लोक खूप वाढत आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण लोकांपर्यंत पाणी खूप कमी अमाऊंटमध्ये पोहोचत आहे. वॉटर स्कॅरसिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. स्कॅरसिटी म्हणजे काय, कमतरता, पाण्याची कमतरता, हे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता. व्हॉट इज अ लँड मेड अप ऑफ, कशाने बनलेली आहे लँड, कशाने बनली सांगा बरं. व्हॉट इज लँड मेड अप ऑफ, चला शोधूया आपण. सो आपल्याला क्वेश्चन्स आहे, व्हॉट इज लँड मेड अप ऑफ.
Is land flat everywhere? What do you see on the land? Does man produce soil land? What has man created on the land? If a deep pit is dug in the ground, what do you found there? या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला वन बाय वन देणार आहे, जसं आपण हा पॅराग्राफ रीड करणार आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर लँड इज सीन इन द फॉर्म्स ऑफ स्टोन्स, सॉइल, बिग रॉक्स. म्हणजे लँड कशाने मेडअप ऑफ आहे? स्टोन्स, सॉइल, बिग रॉक्सने. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. प्रत्येक जागेवरती तो सपाट आहे का? नाही. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. म्हणजे ती थोड्या जागांवरती काय आहे? हिली आहे, डोंगर आहे तिथं, आणि थोड्या जागांवरती सपाट आहे. ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन द लँड. सगळे टेरेस्ट्रियल म्हणजे सगळे जे अॅनिमल्स आहेत ते कुठं राहतात? लँडवरती राहतात. सम टेरेस्ट्रियल्स डिग बुरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. आता थोडेफार जे टेरेस्ट्रियल आहे म्हणजे लँडवरती जे राहत आहेत ते काय करतात? खड्डा खड्डा करतात आणि त्याच्यामध्ये राहत आहेत. कशासाठी? वाचण्यासाठी. शेल्टर बनवतात ते, इन शॉर्ट स्वतःचं घर बनवतात तिथं ते. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड्स. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की हे जे पण ॲनिमल्स आहेत नाही तर ऑर्गॅनिझम्स आहेत जे काय करतात? बुरोज डग करतात, ते काय करतात? लँडला यूज करतात त्यांचे गरजा पूर्ण करण्यासाठी. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. आता आपण कशासाठी अजून गोष्टी लँड यूज करतो? फार्मिंगसाठी, बरोबर आहे. ॲग्रिकल्चर करतो आपण, कुठली गोष्ट बनवतो, क्रॉप्स बनवतो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करतोय? लँडचा यूज करतोय. प्लस अजून आपण कुठल्या गोष्टीसाठी यूज करतोय? घर बांधण्यासाठी, रोड्स बांधण्यासाठी, बरोबर आहे. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन द लँड. आपण परत कशाचा यूज करतोय? प्लांट्सचा यूज करतोय, ॲनिमल्सचा यूज करतोय. ते कुठं राहत आहेत? जंगलमध्ये राहत आहेत, आणि ॲनिमल जंगलमध्ये राहत आहेत, प्लस प्लांट्स ग्रो करतायत जंगलमध्ये. The minerals, crude oil and natural gas obtained from the earth are very important for us. आता क्रूड ऑइल कोणाला माहिती नसेल तर क्रूड ऑइल काय असतं? जे आपल्याला पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे सगळ्या गोष्टी भेटतात ते कुठनापासून भेटतं? आपण क्रूड ऑइल पासून भेटतं. आणि क्रूड ऑइल असतं जमिनीच्या खूप खाली. तर आपण क्रूड ऑइलला काय करतो? जमिनीमधनं बाहेर काढतो आणि मग त्याला कन्व्हर्ट करतो पेट्रोल, डिझेल, केरोसिन अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. त्याच्यावरून आपल्याला काय करतं? लँड काय खूप इम्पॉर्टंट आहे. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. आता आपण डीप मध्ये बघायचं की एक्झॅक्टली लँड कशाने बनलेली आहे. चला पुढे जाऊया आता. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन्स अँड सम ड्राय लिव्स अँड वॉटर. आता तुम्हाला काय करायचं आहे? एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची, ट्रान्सपरंट वाली, कसली पण नाही, ट्रान्सपरंट. आपण जे बिस्लरी नाही तर कुठलं पण वॉटर आणतो ती तशी बॉटल घेतली तरी चालणार आहे. त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं आपल्याला? सॉइल घ्यायची आहे, माती घ्यायची आहे, थोडे स्टोन्स घ्यायचे आहेत, सँड घ्यायची आहे, वाळू घ्यायची आहे, प्लस आपल्याला ड्रायली सुकलेले पानं घ्यायचे आणि पाणी घ्यायचं. कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ द बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट ऑफ अँड ॲड वॉटर. म्हणजे काय करायचं आपल्याला की वरचं जे पार्ट आहे त्याला कट करायचं आणि खालच्या पार्टमध्ये आपल्याला ह्या डायग्राम नुसार आपल्याला ते सगळ्यांना लावायचं आहे. स्टीर द मिक्सचर थरली अँड पुट इट इन असाइड. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की हे सगळे जे पण गोष्टी तुम्हाला आता सांगितलंय ते गोष्टी त्या बॉटलमध्ये टाका, त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाका, त्याला मिक्स करा आणि मग ते थोड्या वेळसाठी ठेवून द्या. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. आता तुम्हाला मिक्सचर कसं दिसतं? हाऊ डू यू सी लेअर इन इट. तुम्हाला कसं दिसतं? आपल्याला माहिती का आता आपण दगड टाकले तर दगड काय खूप जड आहेत तर ते कुठं जाणार आहेत? खाली जाणार आहेत सगळ्यात. त्याच्यानंतर त्यापेक्षा छोटे जे दगड असणार आहेत ते त्याच्यावरती असणार आहे. मग त्याच्यावरती काय असणार आहे? सँड असणार आहे, बरोबर आहे. आणि मग त्याच्यावरती सॉइल असणार आहे, आणि मग पाणी, आणि मग ड्राय लिव्स असणार आहे, सुकलेले, बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टींचा आता लेअर फॉर्म झालाय. द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस. असंच लँड पण आपली दिसते कशातली? अर्थची. इफ अ pipeline is being laid in our neighborhood, observe carefully the pits dug from this purpose. You will see some layer under the land surface as shown in the accompanying figure. म्हणजे समजा तुमच्या इथं काहीतरी पाईपलाईनचं काम चाललंय आणि तिथं तुम्ही खड्डा खांदला तर त्या खड्ड्यांना ऑब्झर्व करा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार की लँडचे कशा आहेत? लेयर्स आहेत. जसं तुम्हाला ह्या इमेजमध्ये पण दिसतंय. इथं एक लेयर आहे, लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स. छोट्या रॉक्स आणि सॉइलची हे काय आहे? लेअर आहे. इमॅच्युअर सॉइल आहे ही वाली, आणि हे ह्युमस आणि सॉइल आहे. म्हणजे काय बोलतात ते?
प्लांट्स आणि जे मेलेले गोष्टी हे सगळ्यांचं मिक्सचर झालेलं ची ही सॉइल आहे. समजतंय? मग हा काय इन शॉर्ट एक लेअरच झालं ना. If the land has mature soil, the topmost layer is formed by decomposition of remains of the plants and animals. म्हणजे काय होत आहे, इफ अ लँड इज मॅच्युअर झाली एखादी सॉइल, तर त्याचा अर्थ काय होतोय की त्याचा जो टॉप मोस्ट लेअर आहे म्हणजे सगळ्यात वरची ही वाली जी ब्लॅक वाली तुम्हाला दिसतीये, ही कशाने बनलेली आहे? डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्सचं डिकम्पोजिशन झाल्यामुळं. डिकम्पोजिशन म्हणजे काय? ते बारीक बारीक झालेत. म्हणजे एखादा ॲनिमल मेला आहे तर तो काय होऊन जातो, एका पॉईंट नंतर सडून जातो. प्लांट्स पण काय होतात, तसेच राहून राहून सडून जातात. मग त्या सडलेल्या गोष्टींचं मिक्स झालेली ती काय लेअर आहे, त्याला आपण दिस लेअर इज कॉल्ड एज ह्युमस. या लेअरला आपण बोलतो ह्युमस, जे सडलेल्या गोष्टींनी बनलेली आहे. इट इज युजफुल फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. आणि ही गोष्ट आपल्याला जास्तीत जास्त कुठं भेटते? जे एकदम घनदाट जंगल असतात तिथं. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड. आणि याच्या खालची जी लँड आहे ती काय आहे? त्याच्यामध्ये सँड आहे, सॉइल आहे, स्मॉल स्टोन्स आहे, वर्म्स आहे आणि इन्सेक्ट्स आहे. वर्म्स आहेत, आळ्या, जसे की अर्थवर्म आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. सॉइल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेअर. आणि ह्याच्या खाली कुठली आहे? बेडरॉकची आहे, ज्याच्यामध्ये मोठे मोठे दगड असणार आहे. दिस सॉइल इज इमॅच्युअर. आणि या सॉइलला आपण बोलतो इमॅच्युअर. Further below this layer the proportion of the soil decrease and that of the rock increase. आणि ह्याच्या खाली जेवढं जेवढं आपण खाली जाणार आहे तर माती कमी होणार आहे आणि दगड आपल्याला जास्त भेटणार आहे. दिस इज द लेअर ऑफ द बेडरॉक. आणि ह्याला आपण काय बोलतो? बेडरॉकची लेअर. द मेन मिनरल्स इन द सॉइल आर डिराइव्ड फ्रॉम दिस रॉक्स. आणि मेन जे पण गोष्टी आपल्याला मिनरल्स भेटतात ते कुठनं भेटतं आपल्याला? बेडरॉक पासून. दॅट इज वाय सॉइल इज इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. त्याच्यामुळे काय होतं, जसं जसं आपण एरिया चेंज होणार तसं तसं सॉइलचा जो पण कंटेंट असणार आहे, नाही तर सॉइलचा कलर झाला, त्याच्यामधली गोष्ट झाली, मिक्स झालेली गोष्टी, ते पण काय होणार आहे? चेंज होत जाणार आहे. द कलर अँड द टेक्स्चर ऑफ द सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. तिथं बेडरॉक म्हणजे खालचं सगळ्यात लेअर कशी आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की वरची लेअर पण कशी असणार आहे. हे समजले सगळ्यांना? The process of soil formation. The soil on the land is formed by natural processes. The abiotic compounds of the soil are supplied through the weathering of bedrock. Due to the heat, cold and water of the sun, wind and in rain respectively, the bedrock breaks down into pieces. Stones and sand and soil are formed from these pieces. Microbes, worms and insects are found among them. Rodents like mice and rats are also found here. म्हणजे ह्याला एक्झॅक्टली काय सांगत आहे? बेडरॉक म्हणजे काय? त्यामध्ये सगळ्यात मोठे मोठे दगड असणार आहे. तर हे जे मोठे मोठे दगड आहेत ह्याला जेव्हा पाणी, सनलाईट, त्यानंतर टेम्परेचर गरम खूप होत असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते जे बेडरॉक आहे त्यातले जे दगड आहेत मोठे मोठे ते काय होत जातात? ठोसळ होत जातात. याचा इमेज तुम्हाला आता येईल. तर हे दगड काय होतात? असे असे छोटे छोटे पीसेस मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे हा जो स्टार्टिंगचा जो तुम्हाला इमेज दिसतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की मोठे मोठे दगड आहेत, पण ते तुटतायत आणि त्याचे छोटे दगड होत आहेत. परत हे जे छोटे दगड झाले त्याचे अजून छोटे छोटे दगड तुम्हाला इथं दिसत आहेत, बरोबर आहे. आणि मग शेवटला जेव्हा तुम्ही वरती जाणार तर हे छोटे खूप छोटे होऊन जातात. आणि मग जसं जसं आपण वरती लेअरला पोहोचत जाणार आहे तर हे काय होऊन जाणार आहे? मातीमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर ही सगळ्या प्रोसेसला खूप वर्ष लागतात, खूप सारे वर्ष लागतात. आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय काय दिसतात? छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात, आळ्या दिसतात, इन्सेक्ट्स दिसतात. परत रोडंट्स म्हणजे काय? माईस नाहीतर रॅट्स, हे सगळं छोटे छोटे काय दिसतात तिथं? ॲनिमल्स दिसतात. रूट्स ऑफ ट्रीज ग्रोइंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग रॉक्स. आता कधी कधी जे रूट आहे तिथं तुम्हाला दिसतं, ही रूट काय खालपर्यंत जाते आणि ह्या रूटमुळे पण कधी कधी काय होतं? बेडरॉक आहे ते तुटतं. दॅट इज वाय सॉइल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. त्याच्यामुळं का सॉरी आपण इथं चाललो नाही का? तर द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही जी सॉइल जे बनायची जी प्रोसेस आहे ती काय आहे? खूप हळू आहे पण कंटिन्युअस चालूच आहे, कधीच थांबत नाही ती. इट टेक्स अबाउट 1000 of years for a 2.5 centimeter thick layer of mature soil to form. तुम्ही एक स्केल घ्यायची आहे, त्या स्केलवरती तुम्ही मेजर करायचं आहे 2.5 सेंटीमीटर. तर 2.5 सेंटीमीटर जे तुमच्या समोर दिसतंय तेवढीशी मातीची लेअर बनण्यासाठी thousands of years, हजारो वर्ष लागतात. खूप वेळ लागतोय, बरोबर आहे. सॉइल
get destroyed in a short period due to floods, storms, and human activities such as mining. That is why it is necessary to conserve the soil and to prevent erosion of the land. म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की सॉइल लगेच जाऊ शकते. कुणाबरोबर आहे? जेव्हा फ्लड्स येणार आहे, खूप सारं पाणी येणार आहे, जेव्हा फ्लड येणार आहे तर तेव्हा ते काय होऊन जाऊ शकतं, वाहून जाऊ शकते. खूप मोठा वादळ आला, स्टॉर्म आला, तरीही ते पाणी बरोबर वाहून जाऊ शकतं. प्लस ह्युमन ऍक्टिव्हिटीज आपल्यामुळं का होत आहे? कारण जेव्हा आपण मायनिंग करतो, खुदाई करतो, तर त्यावेळेस आपण माती त्यातनं काढतो, त्याच्यामुळं पण काय होत आहे, माती काय होतीये, लॉस्ट होते, आपली संपतीये. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व द सॉइल. त्याच्यामुळं काय, आपण माती काय करायला पाहिजे, वाचवायला पाहिजे. प्लस आपण सॉइल इरोजन जे आहे ते होऊन नाही द्यायचं. सॉइल इरोजन म्हणजे काय एक्झॅक्टली, की माती वाहून जाणे. कुणाबरोबर? माती हे आपलं विंड बरोबर, वॉटर बरोबर, नाही तर आपल्यामुळं. तर ते होऊन नाही द्यायचं. द बेस्ट रेमेडी फॉर दिस टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ द लँड. हे ना होऊ, फ्लड बरोबर माती वाहून ना जाऊ, नाहीतर स्टॉर्म बरोबर ना जाऊ, त्यासाठी काय करायचं, जे डोंगर आहेत त्यांच्यावरती जास्तीत जास्त झाडं लावायला पाहिजे. झाडं काय करतात, ते मातीला एकदम आतमध्ये जाऊन घट्ट पकडून ठेवतात. त्याच्यामुळे माती, असं पाऊस आला नाहीतर काही आला तरी वाहून जाणार का? मग नाही. तर असं करायचं सगळ्यांनी. इरोजन ऑफ द लँड इज रिड्युस्ड इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. म्हणजे काय होतंय की इरोजन कसं वाढणार, इफ त्याच्यामध्ये ग्रास असणार. लँड इज रिड्यूस, सॉरी, इरोजन कसं कमी होऊ शकतं, जेव्हा त्यामध्ये ग्रास असणार, ट्रीज असणार, बुशेस असणार. म्हणजे वेगळे वेगळे प्रकारचे जेव्हा ट्रीज असणार त्याच्यामध्ये, मग इरोजन काय होणार आहे, कमी होणार आहे. Try this. Obtain specimens of soil from various places in our surroundings, such as your own yard, a garden, hills, river banks, fields, and rocky ground. Note the difference in the specimens with the respect of the color, feel, texture, and the size of the particles. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, वेगवेगळ्या जागांवरनं काय आणायची, माती आणायची. आणि मग प्रत्येक जे वेगवेगळ्या जागांवरनं तुम्ही जी माती आणली त्याचं काय बघायचं तुम्हाला, कलर कसा आहे, ते कशी वाटते तुम्हाला, त्याचा टेक्स्चर कसा आहे, कुणामध्ये किती पार्टिकल्स, म्हणजे जे दगड आहेत, पार्टिकल छोटे छोटे, ते केवढे मोठे आहेत, केवढे छोटे आहेत, ती स्मूथ वाटतीये का खुरकुडी वाटतीये, हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्झर्व करायच्या आहेत. Forest on land got buried under due to the great upheavals that took place on the earth many ages ago. After that, the process of formation of the fossil fuels from the remains of living things took place underground. We get fuels like petrol, diesel, kerosene, paraffin, and other useful materials like tar and wax from fossil fuel called crude oil. आता मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं, आपल्याला क्रूड ऑइल भेटतं, त्याच्यामधनं आपल्याला एवढ्या सगळ्या पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, परत टार, वॅक्स, एवढे सगळे डिफरंट काय भेटतात, गोष्टी आपल्याला त्याच्यामधनं भेटतात. तर हे एक्झॅक्टली कसं फॉर्म होतं, की जसं डायनोसॉर्स ह्या एज पासून जसं जसं काय होत आहे, ॲनिमल्स मरत आहेत, तर ते ॲनिमल्स मेल्यानंतर ते डिकम्पोज झाल्यानंतर ते आतमध्ये जमिनीच्या खाली जातात. नाहीतर समजा एक मोठा अर्थक्वेक झाला आणि भरपूर सारे ॲनिमल्स त्या अर्थक्वेकमध्ये तिथं, म्हणजे हे जे आहे आपलं अर्थ जे आहे ते क्रॅक झालं, त्याच्यामध्ये ॲनिमल्स भरपूर पडले आणि ते क्रॅक परत बंद झाला. तर याच्यामुळे काय होणार, ते क्रॅक जे आहे ते काय करणार आहे, माती जे आहे त्या ॲनिमल्स, मेलेल्या ॲनिमल्सवरती प्रेशर देणार आहे. त्याच्यामुळे ते तिथंच राहून त्यांचे फॉसिल्स बनणार आहे. प्लस त्याच्यामुळं काय फॉर्म होत आहे, क्रूड ऑइल फॉर्म होत आहे. आणि आपल्याला हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते क्रूड ऑइल पासून भेटतात. लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड डज मॅन. प्रत्येक गोष्ट जी पण लिव्हिंग थिंग आहे ते काय सगळं आपलं यूज करते, लँड, वॉटर आणि एअर, हे सगळ्या गोष्टी यूज करते. हावेवर द प्रोपोर्शन ऑफ these रिसोर्सेस दॅट आर ॲक्च्युअली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ. लुक ॲट द फॉलोइंग टेबल. म्हणजे यांनी काय सांगितलंय की आपल्याकडं जेवढं ॲक्च्युअल गोष्ट आहे पण त्याच्यामधनं आपण खूप कमी यूज केलं जातं. जसं की लँड आहे ते 29 किती पर्सेंटेज आहे. पोर्टेबल वॉटर म्हणजे फ्रेश वॉटर आपण जे पिऊ शकतो ते किती आहे, 0.3% आहे. आणि ऑक्सिजन जे आहे अख्ख्या गॅस एअरमध्ये 21% आहे. इवन दिस स्मॉल प्रोपोर्शन लाईक द रिसोर्सेस शोन इन द अबाउट टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे एवढे सगळ्या गोष्टी कमी आहे, 29%च लँड आहे, तरी पण ते आपल्यासाठी काय पुरेसं आहे. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल इट्स ग्रीड
म्हणजे आपल्यावरती डिपेंड आहे की आपण किती हबरटपणा करायचा आहे की नाही ही जागा मी घेणार आहे, नाही ही जागा माझी, ही असं नाहीये. आपण नेचरला पण काय करायला पाहिजे, नेचरला पण जपायला पाहिजे, बरोबर आहे. ॲनिमल्सचे पण ते घर आहे, तर ॲनिमल्सला पण राहण्यासाठी जागा द्यायला पाहिजे. आपणच सगळी जागा घेतली तर ॲनिमल्स राहायला जागा राहणार आहे का? नाही. In other words, he must use these resources judicially with the awareness that they are meant for other living things and not just for mankind. म्हणजे त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की फक्त माणसांसारखे साठीच सगळ्या गोष्टी बनलेल्या नाही आहेत, बाकीचे पण लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांच्यासाठी पण या गोष्टी आहेत, प्रत्येकाला हक्क आहे, त्याच्यानुसार त्यांनी हे सगळ्या गोष्टी यूज करायला पाहिजे. इफ तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असणार आहे तर लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे, तिथं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि शेअर नक्की करायचं तुमच्या फ्रेंड्स बरोबर. सो आतासाठी हा व्हिडिओ संपला आहे. नेक्स्ट व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे.